आपल्याला नेहमीच जुन्या आयुष्यातून उठून नवं आयुष्य हवं असतं. आहे ते सगळं सोडून जावं, एक नवी सुरुवात कोणत्यातरी नव्या ठिकाणी जाऊन करावी, ही भावना सतत आपल्या मनात डोकावत असते. पण खरं सांगू का? आहे त्या परिस्थितीमध्ये तग धरून राहणं खूप सोपं आहे. असा विचार तर आपण आणूयात मनामध्ये, की मला इथेच राहायचंय. मला माझ्या आजूबाजूची परिस्थिती बदलायची आहे आणि ती एक दिवस बदलणार आहे. स्वतःला सांगूयात, की हो, मला नवा मार्ग मिळालेला आहे. मी त्या नव्या मार्गावरती चालत आहे आणि तो नवा मार्ग मला इथे राहूनच मिळतोय. मी तो मार्ग शोधणार आहे. मला नवी सुरुवात करायची आहे आणि मी ती करण्यासाठी तयार आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं किती गरजेचं आहे याची जाणीव ते पाऊल उचलल्यावर होते. सातत्याने आपला दृष्टिकोन सकारात्मक राहावा यासाठी प्रयत्नात राहणं सोपं नाही. पण खरी मजा त्यातच आहे. जेव्हा आपण आपल्या प्रगतीकडे पाऊल उचलतो, स्वतःला तयार करण्यासाठी तयार होतो, तसे विचार मनात आणू लागतो, स्वतःला विश्वासात घेऊ लागतो, त्यानंतर मग बरेच बदल आपोआप होऊ लागतात. आपोआपच नवे मार्ग सुचू लागतात. आपल्याला हवी असणारी परिस्थिती आपल्या जीवनात येण्याआधी त्या प्रकारचे विचार आपल्याला आधी आपल्या मनात आणावे लागतात. स्वतःचे प्रोत्साहन स्वतः बनून आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून सातत्याने स्वतःला बदलण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्कीच गोष्टी मनासारख्या होऊ लागतील. स्वीकार स्वीकार करण्याची भूमिका जितकी जास्त आपण घेऊ, तितकी जास्त ऊर्जा आपली वाचणार आहे. जोपर्यंत आपण गोष्टी स्वीकारणार नाही, तोपर्यंत आपण पुढचं पाऊल उचलूच शकणार नाही. कितीदा शंका घेतो आपण स्वतःबद्दल, किती स्वतःबद्दल नकारात्मक बोलतो, किती स्वतःला कमी लेखतो. सतत मी अशी, मला हे असं होतंय, माझं मन अस्वस्थ आहे, मलाच का हे भोगावं लागतंय. बापरे! जरा थांबूया का? जरा शांत होऊयात. जरा विचार करूयात, की जितका आपण विचार करतोय तितकी कठीण खरंच परिस्थिती आहे का? आपलं आयुष्य खरंच आयुष्यावर प्रेम न करण्याइतकं वाईट आहे का? असं काहीतरी घडलंय का आपल्यासोबत? की अजूनही आपण ते धरून बसलंच पाहिजे आणि आनंदाने जगणं स्वीकारलं नाही पाहिजे? आपण नाही का विसरू शकत? आणि मला असं वाटतंय, की एखादी गोष्ट, एखादी घटना विसरण्यासाठी आपल्याला नवीन छान काहीतरी करावं लागेल. आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. फक्त मला जमणार नाही यापेक्षा मी करणार आहे असं म्हणूयात. आजपर्यंत जे काही झालंय, जे काही घडलंय, त्या सगळ्यातून काही ना काही शिकायला मिळालं. त्याचा वापर आपण आपल्या जीवनात करून घेत राहूयात ना आणि जगत राहूयात. स्वतःबद्दल सतत चांगलं बोलत आणि चांगलं लिहित राहूयात. मी हसते, मी रडते, माझी मलाच मी सावरते. मी गुंतते, मी सोडावते, बंधनात न अडकता भरभरून जगते. आणि हे भरभरून जगण्यासाठी सर्वात आधी माझ्याकडे काय आहे, माझं आयुष्य कसं आहे, त्याचा स्वीकार केला पाहिजे. एकदा का आपण सगळं स्वीकारलत ना, की मग पुढे जायला खूप सोपं जातं. नाहीतर मग हे असंच का, तसंच का, असं जर आपण करत बसलो, तर मग पुढे जाणं अजिबातच शक्य होत नाही. आपण तिथेच अडकून पडतो. आणि म्हणूनच सर्वात आधी जे काही आहे त्याचा मी स्वीकार केलेला आहे आणि आहे त्या साच्यामध्ये मी आता स्वतःला बसवणार आहे. मग कसं बसवायचं याचा आराखडा तयार करा. मला माझ्यामध्ये कोणते बदल घडवून आणायचे आहेत, जेणेकरून मला आनंदी वाटेल. याचा विचार ज्यावेळेला आपण करायला सुरुवात करू, त्यावेळेला आपोआपच आपल्याला वेगवेगळे मार्ग दिसत जातील, सुचत जातील. बदल विचारांमध्ये करायचे आहेत, आयुष्यामध्ये आपोआपच बदल होतील. हे लक्षात घेऊयात आणि आनंदाने जगू.